वा किती पसारा झालाय आज घरात. काय करायचं बघा. अजून स्वयंपाक नाही, काय करणार. चला शोभाताई, जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. लवकर लवकर काहीतरी करा, नाहीतर काय करणार. मग अशा तऱ्हेने आपण आपला स्वयंपाक चालू केलेला आहे. आता काय करणार आहे मी, वांग आणि पावट्याची भाजी करणार आहे. वांग घालणार त्याच्यात आणि इकडं भात घातलाय. अजून चपात्याची कणिक मळायची आहे. खूप काम आहेत, त्यामुळं चला आपण नंतर भेटूया. तर काय सांगायचं तुम्हाला बघा, अशी मस्त अशी फोडणी द्यायला लागली मी. आता कढई बनवणार आहे. जिरं टाकल्यात त्याच्यात, मग जरासं बघा काय काय घालणार आहे मी. इथनं मला व्यवस्थित ठेवता येत नाही आहे आणि इकडं तर काय दिसतच नाही आहे. मग इकडंच ठेवावं लागणार आहे, पण तिथनं काय आता व्यवस्थित दिसणारच नाही आहे. तर थोडा वेळ असू दे असंच. मस्त असं जिरा आणि हे भाजलेलं आहे, लसूण. आता याच्यात टॅमॅटो टाकते. पाणी भाकर काय असतं नाही देवा. भातात मीठ घातलं पण लक्ष आपण आता मस्तपैकी पावटा टाकणार आहे. पावटा टाकून जरासं भाजून घेणार तेलात. वांग पण टाकणार आहे. मसाला काय घालणार नाही, कारण आता मी कांदा लसूण मसाला तयार घालणार आहे. त्यामुळे बाकीचा मसाला मला काय नको आहे. टॅमॅटो उरलेला आता कुठं तर व्यवस्थित ठेवायला पाहिजे. आपल्याकडं फ्रीज नाही, त्यामुळं कांदा लसूण मसाला हा मसाला घालणार आहे मी आता. त्यामुळे बाकीचा कुठलाच मसाला मी वापरणार नाही आज. मस्त अशी कटाची आमटी करणार आज. कांदा लसूण मसाला घालून कांदा लसूण मसाला स्पेशल. तिखट होईल आता 2 चमचे बघूया मापात. शिजण्यापुरतं पाणी ओतलेलं आहे. आता मस्त शिजवून घ्यायचं. नंतर त्यात जरा शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि कूट बघा. कुणाकडे मिक्सर नसेल ना, तर मिक्सरला पर्याय भरपूर असतात बरं का. असं नाही की मिक्सर नाही मग काय करू किंवा कसं करायचं, ते अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला दाखवते, तुम्हाला लय भारी आयडिया सांगते. माझ्याकडं लय आयडिया येते, अशा मस्त आयडिया येत्या. त्यामुळं कसं मस्त मस्त आयडिया वापरायच्या, डोकं वापरायचं. आणि बघा आता इथं मी ह्याच्यावरती आहे का नाही, मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं हे आणि ह्याच्यावरती सगळं कापाकापीची कामं केली की पटापट होतंय. काय काय लोकांना आवडत नाही, पण आता इथं काय कोण वरती चढून हे करणार आहे, ह्याच्यावर कोण नाचणार आहे कट्ट्यावरती. काय मला नाही असं पटत. मी आपल्या पद्धतीनं करते, कोण काय पण म्हणू दे. मी आता शेंगदाणं बघा, शेंगदाणं घेणार, असं 1 ग्लास घेणार. मस्त त्याच्यात एक माझा मस्तपैकी खलबत्ता पण आहे आणि मस्तपैकी मिक्सर पण आहे. तो देवा कसं ठेवायचं आता, इथं ठेवायला पाहिजे. मीठ घालते जरासं.
जरा घालायला पाहिजे का, कांदा लसूण मसाल्यात मीठ आहे. आता बघा हा ग्लास घेऊया, बरं पडेल. मग तसे शेंगदाणे घ्यायचे, कच्चा 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 चेचायचं आणि आपल्या आमटीत टाकायचे. लई टेन्शन घेत बसायचं नाही आणि लोकांचं पण लई टेन्शन घेत बसायचं नाही. कसं जरी काय जरी केलं तर लोक नावच ठेवणार आहे. तो लोकांना काय असं काय कट मस्तपैकी चेचायचं. आपल्या आमटीला उकळी आलेले मस्त बारीक त्याच्यावर शिजू दे. इकडं भात शिजतंय, इकडं ते शिजतंय. मस्त जेवण तयार. किती वेळ लागतो जेवणाला? उगाच आपलं ती करायचं बोंबा बोंब. मला तर लई कंटाळा येते, खरं काय करणार, पर्याय नाही. तुम जो कहो तो हम वो करते जाएंगे, हम प्यार में जीते प्यार में मरते जाएंगे, देख लेंगे देख लेना. सारी दुनिया को हम बतलाएंगे, देखेंगे देख लेना. भगवान, मला वाटलं पाऊस आला का काय. कुटा शेंगदाणे कुटा मॅडम, मस्त बारीक झाले पाहिजेत, म्हणजे कसं भाजी छान लागते, है की नाही? बरोबर आहे ना? आता हे आपलं शेंगदाण्याचं कूट बघा किती कमी वेळात किती मस्त असं तयार आहे. तर हे आता आपण टाकून घ्यायचं ह्याच्यात मस्त. आणि लई टेन्शन घ्यायचं नाही. मिक्सर नाही तर काय झालं, हाय ना आपला हाताचा मिक्सर. काय आता प्रत्येकाच्या घरी पहिला मिक्सरच कुठं होतं, नसलं तर नसलं, त्यात काय. उगाच हिच्याकडे मिक्सर आहे तिच्याकडे मिक्सर आहे, मला पण मिक्सर पाहिजे, हिच्याकडे जरा घेऊन जा तिच्याकडे जरा घेऊन जा. त्यांनी म्हणायचे तर आपल्याला अगं माझा मिक्सर बिघडलाय. मग त्यापेक्षा आहे ना आपला मिक्सर बरा आहे बघा हाताचा. माझा तर हे ठेक आहे. आणि जरासं ओटा आता व्यवस्थित करून घेते, म्हणजे आपल्याला अजून भाकरी करावी लागतील, नाही तर चपात्या करायला लागतील. आता बघायचं थोड्या वेळानं काय ठरवायचं, 2 मिनिटात काय करायचं. तर कचरा कुठं टाकू, कारण हाय कचरा टाकायला. मग तुम्हाला मिक्सर आवडला का माझा ते नक्की कमेंटमध्ये सांगा. हां, मला तर काय नाही, मला तर असं म्हणजे काय कुणाकडे मागायला आवडत नाही बरं का. आणि आता आपल्याकडे नाही म्हणून दुःख पण करत बसायला नाही आवडत. आता काय करायचं, आपल्याकडे नाही तर काय हे करायचं आहे, फास लावून घ्यायचं आहे. वेळ माणसाला कसं आहे, वेळ निघली बाद झालं. वेळ महत्वाची आहे ना. बघा मस्त असं मग तरी आलेली आहे आणि मस्त लाल झालेला आहे आमटी पण, आणि भात शिजत आहे. भात जरा असं कच्चा आहे का काय, पाणी अजून असू दे, बघूया काय होते भाताचं. मग आता इकडं आपण जरासं पीठ मळून घेऊया. तोपर्यंत पीठ जरासं हे होते, जायचं पीठ मळायला खाली. मग आता बघा पीठ मळायला आपण असं मस्त फटका घालून बसायचं, कारण उभारून काही मला पीठ मळायला जमत नाही.
पण काय पण म्हणू दे, आपण आपलं काम आपल्या पद्धतीनं करायचं. कुणाच्या काय बापाचं खाल्लंय का आपण नाही. आता भाजी घेतलेली असते, पण भाजी व्यवस्थित ठेवायची. आता भाजी निवडून ठेवायला लागते. संध्याकाळच्याला काय करायचं बघा. आज टॅमॅटो घेतले, हे कणीस एक होतं मस्त, बघायचं आहे आतनं कसं आहे ते, चांगलं आहे का नाही ते पण बघितलं नाही, असंच घेऊन आले गडबडीनं. हाय चांगलं आहे, चांगलं आहे. त्याला उद्यापासून नाही तर सांगितलं असतं की भावावाल्याला, उद्यापासून मग भाजीच घ्यायची बंद केली असते. रोजचं 100-100, 150-150 रुपयाची भाजी घेते मी, डब्याला लागते म्हणून. काय करायचं आता, ही संध्याकाळच्याला डब्यासनी करायची भाजी. मग ते टॅमॅटो घेतले, टॅमॅटो जरा कच्चे पण आहेत, चांगले आहेत ते खरं, ते ठेवायचे आहेत व्यवस्थित. आता नाहीतर ह्याच्यात पाणी आलेलं होते. माळव काय भरपूर घेऊन ठेवलेलं असते मी, काय करायचं मग, लागते आपल्याला म्हटल्यावर. वांगे आहे ते, अजून कांदा आहे ते ह्याच्यात. आणि काल तर लसूण 100 रुपयाचा किलो, 100 रुपयाला किलो झालाय लसूण. काय करायचं, कुठलं स्वस्त नाही ते कशाला स्वस्त, मग स्वस्त महाग काय बघून चालते, करायलाच पाहिजे की काय. तर मग भाज्या करायच्या म्हटल्यावर आता हे काय कढीपत्ता ते सुकलाय, त्यामुळं आता जरा व्यवस्थित पुसून ह्याच्यातच टॅमॅटो ठेवलेली बघा. नाहीतर नीटनेटकं ठेवलं तर माळवं राहतं या, नाहीतर कुठलं राहतं या माळवं. आपल्याकडं फ्रीज नाही म्हणून काय तर मी युक्त्या करून ठेवते. फ्रीज नाही म्हणून रडत नाही बसत. आता एकच काय टॅमॅटो दिलंय, उद्या टॅमॅटो इडकी दिल्यात का काय. 20 रुपये किलो टॅमॅटो, परवा दिवशी 30 रुपये नव्हती, आज 20 रुपये नाही ती. बरं झालं म्हटलं, जरा स्वस्त तर झालं या. आलं काय घेतलं नाही आज, रोज भाज्या घ्यायला लागते त्या, काय करणार. नाही घेतलं तर भाज्या एक वेगळं ठेवते, म्हणजे लगेच वापरायला पाहिजे अशा प्रकारचं आहे ती. कशात तर ठेवायला पाहिजे ना आपण, कागदात ठेवूया हे, म्हणजे कागदात राहील. कढीपत्ता, कोथिंबीरीचा कागद आहे खरं. मग हे असं सगळं नीटनेटकं करस तोरकाचं वेळ होते. काय करायचं मग, ठेवायचं व्यवस्थित. चला चालवायचं पुढं 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 गाडी. काय मग त्याशिवाय तर काही चालत नाही. चला आता करायला पाहिजे पटापटा. नाही तर काय करणार. झाल्यात का काय, आटा आणलेला किती दिवस गेले काय सांगताय, काय नव्हतं. मोजाय पाहिजे आता किती दिवस गेले.